एव्हरीवन, राधे राधे. कसे आहात? होप सगळेजण छान असाल आणि छानच राहायला हवं. तर आमची सकाळची तयारी चालू झाली होती, जी की गुढीपाडव्याची. आणि सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद, भरभराटी, सुख, समृद्धीचं जाओ. त्यानंतर इथे पाहत असेल माझी गोंडसची परिताई, चिमताई आणि दादी. या दादी आहेत, त्यांना हाय करायला लावलं मी ॲक्च्युली. त्यानंतर माझी देवपूजा वगैरे झाली आणि नैवेद्य वगैरे मी पटपट ऑलरेडी सकाळी बनवून ठेवला होता, कारण की ना खूप धावपळ होती. पुरणपोळीचा स्वयंपाक असला तर तुम्हाला माहिती आहे, त्यात मेथीची भाजी नव्हती, तर मेथीची भाजी मिसिंग होती. म्हटलं जाऊ दे. त्यानंतर मग माझ्या चिमुताईसोबत थोडासा व्हिडिओ शूट केला आणि नंतर आमची गुढी उभारून झाली. नंतर नैवेद्य वगैरे मांडला आणि सगळ्यांना टिळा वगैरे लावला. आता ही टिळा जे म्हणता तांदळाच्या अक्षदा लावले जातात, हे विदर्भ साईड, नागपूर साईडचे आहेत, त्याच्यामुळं ते त्या पद्धतीने लावले जातात. त्यानंतर माझ्या चिमुताईनीही लावून घेतला छानपैकी. तर गुढीपाडवा सेलिब्रेट करण्यामागे ना खूप सारी कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण तर असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने ह्याच दिवशी जे कालगणना ह्याची सुरुवात केली आणि सतयुगाची सुरुवात झाली. त्यानंतर असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी ही परंपरा पुढे नेली, जी की रूढ केली. असं म्हटलं जातं की प्रत्येक घरोघरी जेव्हा गुढी उभारली जाते तेव्हा एक विजयाचं प्रतीक म्हणून ती गुढी उभारली जाते. आणि तिसरं मेन कारण म्हणजे आपला शेतातील बळीराजा सेलिब्रेट करतो, जे की नवीन पिकाचा उत्सव, ज्यामध्ये नवीन पिके हाती आल्याचा आनंद सेलिब्रेट केला जातो. असे खूप सारे कारण आहेत त्याच्या मागे, जे की गुढी सेलिब्रेट करतो किंवा उभारली जाते. आता तुम्ही म्हणसाल की सगळ्यांकडे वेगवेगळ्या रिच्युअल्स आणि परंपरानुसार असतात, तर मात्र माझी तर फुल घाई गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीच्या होतात. कारण की सुरुवातच अशी होते की मी प्रॉपर स्टार्टिंग सकाळीपासून पुरणपोळीचा, आणि सगळ्यांच्या घरात ना मेन म्हणजे पुरणपोळीचा खमंग स्वाद चालू असतो, त्यामुळे खूप घाईगड असते. जे स्वयंपाक करताना त्याला माहिती असतं त्या गोष्टीमध्ये खूप घाई गडबड. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा, भात, आमटी, भाजी, भजी वगैरे खूप साऱ्या गोष्टी असतात. पण आमच्या ह्यांना पुरणपोळी मात्र आवडत नाही. माहीत नाही, मराठी माणूस असून त्यांना पुरणपोळी आवडत नाही. त्यामुळे मग मी पटकन पुरी लाटायला घेतलं. ऑलरेडी मी पीठच मळून ठेवलं होतं. पुरणपोळ्या वगैरे माझ्या आधीच झालं होतं. मग ह्यांच्यासाठी पुऱ्या लाटून घेतल्या आणि नंतर आम्ही प्रसाद वगैरे सगळ्या देवांना वाहून नंतर आम्ही देखील पुरणपोळीचा आस्वाद घेतला. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, ह्यामध्ये काही चुकलं असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की गुढीपाडव्याबद्दल काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी पण नवीनच शिकते, कारण की माझी चिमुताई आता लहान आहे आणि मला वाटतं की माझ्या चिमुताईने ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या, तिला ह्या गोष्टीबद्दल माहिती असावे. त्यामुळे थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.